नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झेडपी भरती 2023 मध्ये जी आरोग्य सेविका म्हणजेच महिला त्याला आपण परिचारिका म्हणतो, या संदर्भात जी जाहिरात होती जवळपास 8500 प्लस जागांसाठी जाहिरात होती. यामध्ये रिसेंटली हे निकाल लागत चालले, नियुक्ती लागत चालली, पण त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्या मुलांकडून सोशल मीडियाला विचारला जातो, तो म्हणजे विशेषतः मुलींकडून, महिला वर्गाकडून, की JNM आणि ANM आणि BSc नर्सिंग यापैकी या शैक्षणिक अर्हतेनुसार कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, कोणत्या पदासाठी. सो त्याबद्दलचा एक सूचनापत्र म्हणा किंवा एक पत्रकच आलेलं आहे आपल्या हातात. ह्या पत्रकानुसार आपल्याला असं कळतं की या पदानुसार कोण कुठे अप्लाय करू शकतं, परिचारिका अधिपरिचारिका पदासाठी कोण पात्र असणार आहे याबद्दल त्याने एक पत्रक दिलेलं आहे. हे पत्रक ऍक्च्युली डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट आहे, पण ते पत्रकाचा अर्थ थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घ्या. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे झेडपी भरती 2023 ची जाहिरात होती. त्या जाहिरातीमध्ये आरोग्य परिचारिका, मी आरोग्य अधिपरिचारिका म्हणला असेल पण ते आरोग्य परिचारिका यासाठी म्हणजेच आपण आरोग्य सेवक महिला या नावाने ओळखतो बघा, यासाठी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव तर लागत नाही, पण पात्रतेमध्ये काय अर्हता प्राप्त, ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका ज्याला आपण मिडवायफरी म्हणतो, अशी मिडवायफरी ज्याला आपण ANU GNM असंही म्हणू शकतो मिडवायफरी, आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झाली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील ते उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात. आता इथे जर बघितलं सहाय्यकारी प्रसाविका म्हटलं तर ANU येतो, ऑक्झिलरी ANM ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी असं म्हणतो आपण, बरोबर. ANM GNM पण आहे, त्यानंतर BSc नर्सिंग पण आहे. या सगळ्यांमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतंय विद्यार्थ्यांचं की सर कोण पात्र कुठे असणार आहे. तर या संदर्भात डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट गेलं एक पत्रक मी तुम्हाला दाखवतोय. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की 2023च्या एकूण पदसंख्या जर आपण बघितल्या तर 8949 पदसंख्या आहे. प्रत्येक जिल्हानिहाय ही पदसंख्या होती बघा. कुणासाठी? आरोग्य परिचारिका, ज्यालाच आपण आरोग्य सेवक महिला असं म्हणतो, त्यांच्यासाठी एवढ्या जागा होत्या आणि याचा निकाल लागत चालले. आता येणाऱ्या भविष्यामध्ये वनभरती, त्यानंतर आदिवासी भरती, मनपा भरती, लेखा कोषागारे, नगर परिषद यासारख्या आणि MPSC कडनं गट कची भरती मोठ्या प्रमाणात जाहिरात येण्याची संधी आहे, चान्सेस आहेत. त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल, करण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच ही बॅच तुमच्यासाठी नक्कीच बेनिफिशियल राहणार आहे. ही बॅच 1499 प्लस GST, 16 तारखेपासून लाईव्ह चालू आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, 25% ऑफ आहे. लगेच तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. तिला आपण सरळ सेवा सर्व समावेशक म्हणतो. इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला ही बॅच भेटणार आहे. TCS पॅटर्ननुसार पूर्ण तुम्हाला इथे शिकवलं जाणार आहे. ह्या बॅचेसमध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सराव टेस्ट सिरीज आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहे. सो लगेच ॲप डाउनलोड करा, तिथे बॅच अवेलेबल आहे, कुठे जायची गरज नाही आहे. आता बघूया मुख्य मुद्दा. जेव्हा तुम्ही फॉर्म भरत होते, फॉर्म भरत असताना तुम्हाला बघा इथे क्वालिफाईड मिडवायफरी किंवा क्वालिफाईड ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी असं विचारलं जात होतं. या पदासाठी फॉर्म भरताना तुम्हाला ANM याच्या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकत होता. ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी, मिडवाईफ किंवा मिडवायफरी असं म्हणतो आपण त्याला, हे फॉर्म भरू शकत होते, किंवा क्वालिफाईड मिडवाईफ असं इथे पर्याय होता. पदविका ही पदविकाच आहे. आता यामधला फरक पण थोडक्यात लक्षात घेतला तर बघा, ANM कोर्सचा स्तर काय, ANM म्हणजेच काय, ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी, ऑक्झिलरी AUI डिप्लोमा कोर्स आहे, 2 वर्ष हा कोर्स आहे, 6 महिन्याचा इंटर्नशिप आहे. यामध्ये फी जर बघितली तर कोर्सला ऍडमिशन जर तुम्ही घेणार असाल तर 60,000 पासून 1 लाख प्रतिवर्ष आहे. फार कमी शासकीय इथे स्कूल तुम्हाला बघायला, कॉलेज बघायला मिळतील. शैक्षणिक पात्रता 12वी प्लस किमान 65% 12वीला असावं लागतात. वयोमर्यादा 17 पासून 35 वर्षापर्यंत आहे. हा कोर्स जर करायचा असेल तर ANM. दुसरा जो कोर्स आहे तो आहे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी, त्याला आपण GNM म्हणतो बघा, GNM म्हणतो बघा. कोर्सचा कालावधी हा 3.5 वर्षाचा आहे. पात्रता 12वी लागते 50% गुणवत्ता किंवा प्रवेश परीक्षेवर आधारित असतो. कोर्स फी 2.5 लाखापर्यंत आहे. रोजगार एवढ्या ठिकाणी आहे, जॉब प्रोफाईल या ठिकाणी आहे. आणि तिसरा जो कोर्स आहे त्याचा तपशील आहे, त्याला आपण पदवी लेवलचा म्हणतो, अंडर ग्रॅज्युएट पदवी पातळी बघा, BSc नर्सिंग फुल फॉर्म, बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग म्हणतो आपण त्याला. हा जो कोर्स आहे हा 4 वर्षाचा आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र लागतं. नर्सिंग कोर्ससाठी सरासरी फी तुम्हाला 8,500 ते 1 लाख
3,000पर्यंत आहे. नर्सिंग कोर्स नंतर सरासरी पगार 3.2 लाखापर्यंत प्रतिवर्ष आहे. रोजगार भूमिका या ठिकाणी रोजगार तुम्हाला मिळतो. नंतर प्लेसमेंटच्या संधी पण या ठिकाणी असतात. बघा तिघांबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलं. यांचं ड्युरेशन काय असतं, याला तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन काय असतं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. आता बघा पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. हे जे पत्रक आहे हे पत्रक आलं 30 सप्टेंबरला, म्हणजे आजच हे पत्रक आलेलं आहे. ह्या पत्रकामध्ये सांगितलं काय बघा, विषय काय, जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023, म्हणजे झेडपीच्या 2023ला ज्या पदभरती करण्यात आल्या होत्या त्यामधलं एक पद आहे आरोग्य सेवक महिला शैक्षणिक अर्हतेबाबतचं हे पद आहे. कोणतं, आरोग्य सेवक महिला शैक्षणिक अर्हतेबाबतचं हे पद आहे. यात त्यांनी काय सांगितलं बघा, हे पत्र कुणाच्या नावाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा नागपूर यांच्या नावाने आहे. आता बघूया आपण इथे, JNM आणि BSc नर्सिंग पात्रता ANM ला चालते का, बघा ANM ला चालते का. आता मी तुम्हाला सांगितलं फॉर्म भरताना या ठिकाणी ANM चे विद्यार्थी फॉर्म भरू शकत होते. आता JNM आणि BSc नर्सिंग वाले फॉर्म भरू शकत होते, भरले त्यांनी, काही जणी फॉर्म भरले, पण तिथे त्यांनी आता या पत्रकाद्वारे स्पष्ट क्लिअर केलं. काय क्लिअर केलं थोडक्यात समजून घ्या. बघा ANM हे शब्द मी असे लिहितो, GNM आणि BSc नर्सिंग या अभ्यासक्रमाची पात्रता, कालावधी व अभ्यासक्रम हे वेगवेगळे आहेत. बघा त्यांच्या बाबतीत काय सांगितलंय, अभ्यासक्रम पात्रता वेगळी आहे, तिथे 25% पाहिजे, 50% पाहिजे, तिथे रसायनशास्त्र विषय पाहिजे BSc नर्सिंगला, तसं पात्रता वेगळी आहे. कालावधी 2.5 वर्ष, 3.5 वर्ष आणि 4 वर्ष, अभ्यासक्रम तिघांचा वेगवेगळा आहे. बरोबर. त्यानंतर GNM व BSc नर्सिंग ही शैक्षणिक अर्हता भारतीय परिचर्या परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व सार्वजनिक आरोग्य विभाग सेवा प्रवेश नियम अधिसूचना 27/2/2021 नुसार अधिपरिचारिका या पदाकरिता आवश्यक आहे. कशासाठी, अधिपरिचारिका. आता आपण जे बघितलं आता ऍड मध्ये, तुम्हाला अधिपरिचारिका म्हटलो, पण ऍड मध्ये जर आपण बघितलं तर ऍड मध्ये जी जाहिरात आली, म्हणजे त्या जाहिरातीमध्ये काय सांगितलं, कोणतं पद हे, आरोग्य परिचारिका. आता अधिपरिचारिका आणि परिचारिका याबद्दल तुम्हाला काय वेगळा डिफरन्स वाटतोय मला कमेंटमध्ये सांगा. परिचारिका म्हणजे इथे परिचारिका आहे, ती अधिपरिचारिका दिली बघा तिथे. हा थोडासा फरक तुम्ही लक्षात घ्या. परत त्या पेजवर घेऊन जाऊ तुम्हाला मी. हा काय, अधिपरिचारिका या पदाकरिता आवश्यक आहे व ANM ही मूलभूत शैक्षणिक अर्हता ANM या पदाकरिता आवश्यक आहे. आता फॉर्म भरताना ANM विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो, तुम्हाला मी आता दाखवलं फॉर्म भरण्याची प्रोसेस. यास्तव GNM व BSc नर्सिंग ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असते, म्हणजे ANM पेक्षा GNM आणि BSc नर्सिंग ही उच्च शैक्षणिक पात्रता आहे, तरी ते ANM चे कामे जरी करू शकत असले तरीही मानांकनानुसार व सेवा प्रवेश नियम 1967, बघा प्रत्येक पदासाठी सेवा प्रवेश नियम लागू आहे. सेवा प्रवेश नियमामध्ये सेवा प्रवेश घेण्यासाठी, त्या पदावर रुजू होण्यासाठी काही नियमावली असते, त्या नियमानुसार ANM पदाची शैक्षणिक अर्हता ठरत नाही. म्हणजे JNM आणि BSc नर्सिंग हे या ANM पदाची शैक्षणिक अर्हता ठरवू शकत नाही, ठरत नाही, म्हणजे त्या पदासाठी ते लागू होत नाही. जरी उच्चतम शैक्षणिक अर्हता असेल तरी ते लागू होत नाही. पुढे कोर्सची नोंदणी वेगवेगळी दोघांची पण बघा, GNM BSc नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांची नोंदणी व नूतनीकरण त्या अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलद्वारे करण्यात येते. तसेच ANM अभ्यासक्रम उत्तीर्ण अभ्यासक्रमाची नोंदणी ANM महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलद्वारे केली. बघा यात फरक आहे, हा ANM महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे आणि हा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग आहे. दोघांची नोंदणी सुद्धा, नूतनीकरण सुद्धा वेगळ्या ठिकाणी करता येतं. दोन्ही अभ्यासक्रमांची नोंदणी स्वतंत्र असल्याने GNM पदाकरिता असलेली नोंदणी ANM पदाकरिता ग्राह्य धरता येणार नाही. त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे सेवा प्रवेश नियम. त्यांनी सांगितलाय GNM BSc नर्सिंग ही ANM पदाकरिता उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी दोन्ही पदांचे सेवा प्रवेश नियम, बघा सेवा प्रवेश नियम, कामाचे स्वरूप, कर्तव्य, जबाबदाऱ्या भिन्न आहेत. GNM ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी सदर अर्हता ANM पदाशी निगडीत नाही, दोघं वेगवेगळे आहे. त्यामुळे भारतीय परिचर्या परिषद अभ्यासक्रम ANM पदाचे सेवा प्रवेश नियम, संचालक आरोग्य सेवा मुंबई यांचे पत्र 29 फेब्रुवारी 2016 नुसार ANM शैक्षणिक अर्हताधारक व महाराष्ट्र परिचर्या परिषद नोंदणीकृत ANM उमेदवार हेच ANM पदाकरिता पात्र ठरतात. तरी यानुसार तपासून नियुक्ती प्राधिकारी म्हणून पुढील आवश्यक कार्यवाही करावी ही विनंती पख जाधव, आपला उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडे हे परिपत्रक गेलेलं आहे. त्याच्यावर हे लक्षात ANM ही शैक्षणिक अर्हता असणारे विद्यार्थी ज्या पदासाठी पात्र आहे त्या पदासाठी GNM आणि BSc नर्सिंग हे विद्यार्थी पात्र नसणार आहे, असं याच्यामधून लक्षात येत आहे. इथे फॉर्म भरताना तुम्हाला लक्षात येईल की फॉर्म भरताना
इथे फॉर्म भरताना कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकते? ANM हे विद्यार्थी बघा, ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी हे विद्यार्थी फॉर्म भरू शकत होते आणि तेच विद्यार्थी पात्र आहे असं याच्यातनं त्यांनी सांगितलेलं आहे, सुचवलेलं आहे. BSc नर्सिंग आणि GNM हे अधिपरिचारिका या पदासाठी फॉर्म भरू शकतात किंवा तिथे ते पात्र आहेत असं त्यांनी या मार्फत सांगितलंय. आता याच्याबद्दल अजून तुम्हाला काही शंका असेल, काही प्रश्न असेल किंवा अजून तुमच्याकडनं काही अपडेट असेल, काही सजेशन असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका. तुमच्याकडनं अजून मला माझ्यासाठी काही सजेशन असेल, काही माहिती काढून द्यायची असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका. याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला नक्कीच काढून देतो. थोडं क्लिष्ट आहे समजायला, पण तुम्हाला जी माहिती मिळाली त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतोय. अजून काही माहिती असेल मी काढून तुम्हाला देतो. याच्यावरती दिवसभर मी व्यवस्थित अनालिसिस केलं आणि समजून घेतलं आणि तुमच्याकडे हा व्हिडिओ घेतलाय. कारण मला एक 10 ते 12 कमेंट काही विद्यार्थ्यांच्या आहे, 10 ते 12 सेम कमेंट आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. त्याचबरोबर भविष्यात होणाऱ्या ज्या सरळ सेवेच्या एक्झाम आहे त्यांची तयारी तुम्ही जर करू इच्छित असाल तर लगेच या बॅचला ऍडमिशन घ्या. महाराष्ट्रामध्ये सरळ सेवेतनं बरेचसे विद्यार्थी या बॅचमधून क्वालिफाईड झालेले आहेत. बरेचसे रिझल्ट आपले, बरेचसे निकाल आपले आहेत. तुम्ही निकाल पण बघू शकता. त्यासाठी ही बॅच तुम्हाला आता सध्या 1499 GST यात आत्ता जर घेतली तर 25% ऑफ आहे. कोड TCS25 वापरायचा आहे. 16 सप्टेंबरपासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू आहे. लेक्चर किती वेळेस लिमिटेड नाहीये, किती वेळेस बघू शकता, फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता. बॅचचं नाव आहे सरळ सेवा सर्वसमावेशक. इग्नाइट अकॅडमीचं ॲप आहे बघा, हे डायरेक्ट डाउनलोड करा आणि डायरेक्ट परचेस करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. अगदीच अडचण आली तुम्ही तर ह्या नंबरला कॉल करा, 88 88 25 61 17 बघा, 88 88 25 61 17 या नंबरला आपण कॉल करू शकता. ओके, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असेल कमेंटमध्ये नक्की टाका. धन्यवाद.